स्वच्छता हा विषय हा रोजचा आहे. स्वच्छतेला आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना आचारसंहिता नसते. आपण जर लक्ष दिलं आणि जर त्यांच्याकडून काम करून घेणे इतपत प्रशासनाला दैनंदिन आपण धारेवर धरलं तर नक्कीच हा डाग भविष्यात पुसला जाईल. कारण स्वच्छता कर्मचारी हे 310 कर्मचारी भुसावळात जरी असले तरी त्यातले किती कामावर येतात, किती त्या ठिकाणी लोक इच्छावर असतात. ते आज भुसावळ शहरामध्ये तर काही कर्मचाऱ्यांची अशी माहिती आहे की ते घरी असतात आणि त्यांच्या नावावर तो दुसरा माणूस तिथे कामाला पाठवतो. अशा पद्धती सुद्धा आहेत. त्याच्यामुळे तुमच्या मताशी मी पण सहमत आहे की कोणी काय केलं याच्यापेक्षा आपण कचऱ्याची उत्पत्ती ही उद्या होणार नाही असं आज आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे उद्या सुद्धा कचऱ्याची उत्पत्ती होणार आहे. ज्या काही टॉयलेट्स आहे त्या रोज त्या ठिकाणी घाणेरड्या अवस्थेत असतात. त्याची रोज साफसफाई आपल्याला करणं गरजेचं आहे. या गोष्टीत जर नियमितता आली आणि आणली गेली तर लवकरच भुसावळाचा हा कलंक नेमाडे जसं नेमाडे साहेबांनी म्हटलं की कोणत्याही स्वच्छतेच्या कामाला आचारसंहिता नसते. सत्ताधाऱ्यांकडनं हा विषय मांडला गेला होता का की आचारसंहितेच्या कामामध्ये इथे स्वच्छता झाली नाही? सफाई कर्मचाऱ्यांना जरी आचारसंहिता नसली तरी सत्ताधाऱ्यांना आचारसंहिता असते. आणि नगरपालिकेची जी कार्यपद्धती आहे तिथं प्रत्येक गोष्ट मंजूर करून घ्यावी लागते आणि त्यासाठी लागते सभा. आणि आचारसंहितेच्या काळात कुठल्याही सभा होत नसतात हे त्यांना माजी नगराध्यक्ष असल्यामुळे माहिती आहे. आणि कुठल्याही विषयाला जोपर्यंत सभा मंजुरी देत नाही तोपर्यंत पुढचं कुठली कामकाज करायची पद्धत अद्याप तरी नगर परिषदेमध्ये नाही. आम्ही सत्ताधारी झाल्यानंतर आम्ही त्वरित या शहरासाठी यापूर्वी जरी घंटागाड्या मंजूर झाल्या असतील तरीही त्याची निविदा प्रक्रिया कुठली राबवली गेली नाही. कुठलेही सफाई कर्मचारी वाढवण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न केले गेले नाही. कुठल्याही तुटक्या मुटक्या ज्या संडासी शौचालय असतील त्या दुरुस्त करण्याचा कुठेही प्रयत्न झाला नाही. आणि ह्या एकंदरीत ह्या 10 वर्षाचा जो बॅकलॉग जो विकास झाला नाही त्याचेच परिपाक म्हणून ह्या शहरावर ही नामुष्की आलेली आहे. परंतु आम्ही सत्ताधारी झाल्यानंतर त्वरित आम्ही 25 घंटागाड्या ह्या शहरासाठी आम्ही निविदाही काढली आणि त्या निविदास प्रतिसादही दिला. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांवर कोणत्याही मक्तेदारांचा विश्वास नसल्यामुळे कोणीही तिथं मक्तेदार म्हणून येण्यास धजावत नव्हता. आणि आज आमच्यावर विश्वास दाखवून अनेक मक्तेदार पुढे येत आहेत. आम्ही घंटागाड्यांचा प्रस्ताव टेंडर मागवले त्यात प्रतिसाद मिळाला. आम्ही कचरापेटीच्या निविदा मागवल्या त्यात प्रतिसाद मिळाला. व्हील वॅरेज अशा असंख्य गोष्टी आहेत की त्यात आम्हाला तो प्रतिसाद मिळाला. आणि येत्या काळामध्ये हे सगळे साधन सामुग्री आज रोजी होते. हेच जर मागच्या जे सत्ताधारी जर यांनी घेऊन ठेवलेल्या असतात तर कदाचित ही नामुष्की या शहरात ओढवली नसती. कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे की इथं साधन सामुग्री नाही, इथं कर्मचारी नाही, इथं कुठलं व्यवस्थापन नाही, कोणाचा पैसा कोणाच नाहीये, कोणाचा कोणावर दबाव नाहीये. आणि ह्या एकंदर या सगळ्या गोष्टीचा परिणाम या सर्वेक्षणावर झालेला आहे. आणि याला जबाबदार मागची बॉडी आहे. परंतु आम्ही आमची जबाबदारी झटकणार नाही. येत्या काळामध्ये या शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी जे जे काही करता येत असेल भारतीय जनता पार्टी निश्चितपणे करेल. आणि येत्या काळामध्ये किमान 100च्या आतमध्ये या भुसावळ नगरपालिकेचा नंबर लागेल